स्मार्ट अहमदनगर न्यूज। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन। अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, संतोष लोंढे, राहुल उगले, शहाजीराजे भोस, किरण पाटील, संभाजी रोकले, शोभा पाथारे, अनिल म्हस्के, बाळासाहेब आढाव, नासिरभाई शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज। आंदोलन आहे काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य सरकारवरती हल्लाबोल आंदोलन आज इथे सर्व अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी इथे केलेलं आहे। आज आपण पाहत आहोत की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे असं आपण अभिमानाने म्हणतो, परंतु या शेतीप्रधान देश असलेल्या भारतामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था केलेली आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहात। कित्येक शेतकऱ्यांच्या दुधाला हमी भाव मिळत नाहीये, त्याच्यानंतर कांदा निर्यात बंदी केली जाते, इथेनॉलवरती बंदी आणली जाते, शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीये, विमा अग्रिम हप्ता शेतकऱ्यांना मिळत नाहीये, दुष्काळग्रस्त जिल्हे जे काही जाहीर करायचे होते त्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिणमधील एकही तालुका त्यांनी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला नाहीये। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत ह्या समस्यांना हे सरकार न्याय द्यायचं सोडून त्यांच्यावरती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी आणून त्यांना एक प्रकारे वेठीस धरून शेतकऱ्यांवरती माझा अन्याय केला जातोय। केंद्र सरकारने अचानक देशातील सर्व कांदा उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या वरती फार मोठ्या संकटात टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आज हा संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आहे, त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, ढसाढसा रडण्याचं काम त्या ठिकाणी शेतकरी करतोय। कारण अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, सगळ्या संकटातून त्यांनी कुठेतरी कांदा उत्पादन घेण्याचं काम केलं। तो कांदा आता तयार झालेला आहे, तो आता मार्केटला यायला सुरुवात झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी करून त्याच्यावरती 40% टॅक्स लावण्याचं काम केलं आणि अशा पद्धतीनं आज जे कांद्याला 4,000 5,000 रुपये भाव मिळत होता तो अचानक 1,000 ते 1,200 रुपयावरती आला आणि त्या शेतकऱ्याला जेवढे काही खर्च त्या पिकासाठी स्मार्ट अहमदनगर न्यूज।